तर आज ऋषी आणि मी चाललोय आपल्या नवीन घराकडे। ऋषीला तर फोन काही सुधरूच देत नाही। घराकडे बघतो तर काय पार्किंग मधलं स्टोरेज सर्व कंप्लीट झालेला होता। हॉल मधलं तर काहीच काम झालेलं नव्हतं, पण तुम्हाला गुड न्यूज सांगू, आपल्या नवीन घराचे सर्व एसी आलेले आहेत। वाव यार, आता प्रत्येकाच्या रूम मध्ये एसी राहणार। जे काम बाकी होतं ते आम्ही प्रॉपर बघत होतो आणि किड्स बेडरूम मध्ये तर सनमायकाचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे। आपल्या नवीन घरामध्ये आपलं सेपरेट सूर्य पण लागलेला आहे। पेरेंट्स बेडरूम मधले वॉर्डरोब डोअर हे पण कंप्लीट आहे। ऋषीचे डोळे इतके काळे झालेले तरी पण फोन एक मिनिट सुद्धा सुटत नाही त्याच्याकडून। घराचं काही सामान सीएनसी कटिंग साठी गेलेलं होतं आणि हा आहे आपल्या नवीन घराचा मेन डोअर। घराकडचं काम आवरून आम्ही लगेचच गेलो नाश्ता घ्यायला, कारण की आपल्या होलसेलवर एक गेस्ट आलेले होते आणि त्यांच्यासाठी आम्हाला नाश्ता न्यायचा होता। आता आपलं सह्याद्री होलसेलर सुद्धा आहे, सो त्यासाठीच हे सर्व आहे ना पार्सल पॅकिंग करत होते, म्हणजे आता दुसऱ्या दुकानदारांना सुद्धा आपल्या इथून स्टॉक जातो। डिस्कशन वगैरे झालं, गेस्ट गेले, त्यानंतर आम्ही निवांत बसलेलो होतो। तेवढ्यात हर्षद आला। हर्षदची ट्युशन आपल्या शॉप पासून एकदम जवळ आहे। हर्षद ट्युशनला गेला आणि आम्ही आलो टीव्ही सेंटरच्या सह्याद्री मेन्स फॅशन हबला। आपल्या शॉप मध्ये 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत धमाकेदार ऑफर आहे, त्याचेच ऋषीला व्हिडिओ शूट करायचे होते। निवृत्ती भाऊचं माझ्या पर्स मध्ये काय शोधणं चालू होतं, नेमकं त्याला शोधायचं काय होतं मला तेच कळत नव्हतं। सगळे कप्पे उकलून बघितले, काय काय पर्स मध्ये सर्व चेक केलं। शॉप वरून आलो घरी आणि घरी येऊन आहे ना माझं खूप जास्त डोकं दुखायला लागलं होतं, कारण की आज दिवसभर इकडे तिकडेच फिरत होतो आणि आज मला आहे ना स्वयंपाक एकटीलाच करावा लागणार आहे, कारण की आई नाहीये 4-5 दिवस घरी। ज्या दिवशी मला जेवायला काय बनवायचं हे कळत नाही त्या दिवशी मी मसूरची डाळ बनवते। ऋषी तर घरी नव्हता म्हणून हर्षद, मी आणि पप्पांनी पोटभर जेवण केलं। त्यानंतर मी माझी नाईट स्किन केअर केली, थोडीफार फेस मसाज केली। आज मी केसांची चंपी केलेली आहे आणि मला आहे ना एकदम मस्त झोप लागणार आहे, सो आता लगेच झोपून राहते। बाय बाय।